नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत. विद्यार्थ्यांनो, आज आपण बघूया सेक्शन 4 हिस्ट्री ऑफ नॉव्हेल. आणि नेहमीप्रमाणेच मी हा लेसन अतिशय साध्या सोप्या मराठी भाषेत एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. तर ह्या लेसनमध्ये काय आहे हे प्रथम आपण बघूया. तर ह्या लेसनमध्ये 18व्या शतकात कादंबरीचा उगम कसा झाला, नॉव्हेल म्हणजे काय, सुरुवातीचे कादंबरीकार कोण कोण होते, कादंबरीचा प्रवास, भारतीय कादंबरीकारांची ओळख, कादंबरीचे घटक कुठकुठले आहे जसे विषय, कथानक, पात्र, नेपथ्य, संघर्ष, भाषाशैली म्हणजे काय, कादंबरीचे प्रकार, वास्तववादी कादंबरी, कठोर नायकांच्या काल्पनिक कथा, ऐतिहासिक कादंबरी, पत्रव्यवहारावर आधारित कादंबरी, दहशतवाद, रहस्य, सन्मान, रोमांचक, झपाटलेल्या इमारती असलेल्या कादंबऱ्या, आत्मचरित्रात्मक, रूपकात्मक, आदर्श गोष्टीत रमणारा समाजसुधारक, मानसशास्त्रीय, चैतन्याचा प्रवाह, आध्यात्मिक शिक्षणाशी संबंधित असलेल्या कादंबऱ्या, विज्ञान कथा व गुप्तहेर कथा हे सर्व ह्या लेसनमध्ये सांगण्यात आले आहे. सो लेट्स बिगिन. The 18th century has gifted English literature two entirely new forms which are without any traces in the ancient classical heritage. 18व्या शतकाने इंग्रजी साहित्याला दोन पूर्णपणे नवीन भेट दिल्या आहेत, ज्यांना प्राचीन शास्त्रीय वारशात कुठलाही मागोवा नव्हता. One of those was the periodical essay and the other was novel. त्यापैकी एक म्हणजे नियतकालिकांमधील असलेले निबंध आणि दुसरा म्हणजे कादंबरी. बोथ ऑफ दीज फॉर्म्स, इस्पेशली नॉवेल, कॉट द स्पिरिट ऑफ द 18th century. आणि ह्या दोन्ही रूपांनी, विशेषतः कादंबरीने 18व्या शतकाचा प्राण पकडला असे आपण म्हणूया. As the age of the intellectual, sentimental and realistic plane, and tried to instruct the readers which would help them to a more purposeful and virtuous life. आणि बौद्धिक, भावनिक आणि वास्तववादी युग म्हणून वाचकांना माहिती देण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे वाचकांना अधिक उद्देशपूर्ण आणि सद्गुणी जीवन जगता येईल. Since the time of its origin, novel has been gaining popularity and growing gradually. आणि उगमापासूनच कादंबरीची लोकप्रियता वाढत गेली आणि हळूहळू ती वाढतच आहे. टुडे इट इज रेकग्नाइज्ड ॲज द मोस्ट डॉमिनंट लिटररी जनर. आजसुद्धा ही सर्वात प्रभावशाली वाङ्मयीन शैली म्हणून ओळखली जाते. A novel is relatively long narrative fiction which describes intimate human experience, normally in a prose form. कादंबरी ही तुलनेने एक लांबलचक कथा आहे, जी सामान्यतः गद्य स्वरूपात मानवी जीवनाच्या जिव्हाळ्याच्या अनुभवांचे वर्णन करते. द प्रेझेंट इंग्लिश वर्ड नॉवेल इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन नॉवेला, मीनिंग न्यू. आणि सध्याचा इंग्रजीचा शब्द जो आहे नॉवेल, ज्याला मराठीत आपण कादंबरी म्हणतो, हा इटालियन शब्द नॉवेला म्हणजे नवीन या शब्दापासून आलेला आहे. A novel narrates a story, embellishing it with more details of time, place, nature, people, and their minds, their gestures and activities. कादंबरी म्हणजे काय? तर ती म्हणजे वेळ, ठिकाण, निसर्ग, लोक आणि त्यांचे विचार, त्यांचे हावभाव आणि क्रियाकलाप अधिक माहितीने सुशोभित केलेली एक कथा असते. इट क्रिएट्स द पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ दॅट टाईम. आणि ज्या काळात ही कादंबरी लिहिली जाते त्या काळातील समाजाचे त्यामुळे चलचित्र आपल्या डोळ्यासमोर येते. नॉवेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन इन ड्रामा अँड पोएट्री. कादंबरीमुळे नाटक आणि कवितेपेक्षा आयुष्य समजून घेणे सोपे जाते. इन मॉडर्न एरा नॉवेल हॅज अडॉप्टेड लिटररी प्रोज. आधुनिक युगात कादंबरीने वाङ्मयीन गद्य प्रकार स्वीकारलेला आहे. The novel as a literary genre has a history of about 2000 years. आणि वाङ्मयीन शैली म्हणून कादंबरीला सुमारे 2000 वर्षांचा इतिहास आहे.
Among the early precursors of novel, a collection of tales known as the Greek romances dating from the 2nd to 6th century may top the list. आणि कादंबरी जेव्हा सुरू झाली त्या सुरुवातीच्या काळात ग्रीक रोमांस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कथांचा संग्रह 2ऱ्या ते 6व्या शतकाच्या काळात अग्रस्थानी होता. These imaginative and delightful stories of ideal love and marvelous adventures profoundly affected the creative writing for the next 1,000 years. आदर्श प्रेम आणि अद्भुत साहसांच्या या कल्पनारम्य आणि रम्य कथांमुळे पुढच्या हजारो वर्षांच्या सर्जनशील लिखाणावर त्याचा खोलवर परिणाम झाला, हिंदी सिनेमाच्या लव्ह स्टोरीसारखा. Though novel in the modern era usually makes use of a literary prose, the earlier threads of the genre can found in Virgil's Eclogues or Malory's Morte d'Arthur or Geoffrey Chaucer's The Canterbury Tales. आणि आधुनिक युगात सहसा साहित्यिक गद्य वापरत असली तरी व्हर्जिलची इकॉलॉजी किंवा मॅलरची मार्टे डी आर्थर किंवा जेफ्री चॉसर हे सर्व कादंबरीचे ऑथर आहे. यांच्या द कंटरबरी टेल या शैलीत पूर्वीचे धागेदोरे आढळतात. म्हणजे जुन्या काळच्या कादंबरीत काय होते हे यातून कळते. मुरासाकी शिकुबुज टेल ऑफ जेंजी ही इसवी सन 1010 हॅज बीन डिस्क्राईब्ड ॲज द वर्ल्ड्स फर्स्ट नॉवेल. आणि टेल ऑफ गेंजी ही मुरासाकी शिकुबू यांची ही जगातील पहिली कादंबरी असे या पुस्तकाचे वर्णन करण्यात आले आहे. द युरोपियन नॉवेल इज ऑफन सेड टू बिगिन विथ डॉन क्विक्सोट बाय Spanish writer Miguel de Cervantes, which was published in 2 parts between 1605 and 1615. आणि युरोपीय कादंबरीची सुरुवात स्पॅनिश लेखक मिगेल डी सर्वांट्स यांनी डॉन क्विक्सोट पासून केली आहे असे म्हटले जाते, जी इसवी सन 1605 ते 1615 दरम्यान 2 भागात प्रकाशित केली गेली. In the 18th century, the appearance of newspaper and magazines attracted a large number of readers from the middle class. आणि आता 18व्या शतकात काय झाले, ही झाली 1600 शतकाची बाब. 18व्या शतकामध्ये वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांच्या स्वरूपामुळे मध्यमवर्गीय वाचक त्याकडे मोठ्या संख्येने आकर्षित झाला. These new readers had little interest in romances and tragedies which were appreciated by the upper class. आणि या नव्या वाचकांना रोमांस आणि शोकांतिकेत फारसा रस नव्हता, ज्याचं उच्चवर्गीयांना कौतुक होतं. The need for a new type of literature arose that would express the new ideas of the 18th century. आणि अशा प्रकारे 18व्या शतकातील नव्या कल्पना व्यक्त करण्यासाठी नव्या साहित्याची गरज निर्माण झाली. The 18th century new literature was characterized by the spirit of realism and denial of romantic features like enthusiasm, passion and imagination. 18व्या शतकातील नव्या साहित्यात वास्तववादाची भावना आणि उत्साह, उत्कटता आणि कल्पकता यांसारख्या प्रेमप्रसंगायुक्त वैशिष्ट्यांना नाकारण्यात आलं. The foreground for the novel was prepared by all those factors. आणि कादंबरीचा अग्रलेख आहे ना, हा सर्व या घटकांनी तयार केला होता. After 1740, novel originated as the literary form in England. आणि 1740 नंतर कादंबरीचा उगम इंग्लंडमधील वाङ्मयीन स्वरूप म्हणून झाला. इन्क्रीज इन ट्रेड अँड कॉमर्स अलॉंग विथ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन हॅड गिव्हन राईज टू द मिडल क्लास. आणि औद्योगिक क्रांतीबरोबर व्यापार आणि व्यापारात झालेल्या वाढीमुळे मध्यम वर्गाचा उदय झाला होता. A class of people had emerged to occupy an elite status. आणि उच्चभ्रू दर्जा मिळवण्यासाठी लोकांचा एक वर्ग उदयास येऊ लागला. The realistic picture of everyday life and problem of a common people depicted in the novel appealed to the newly educated class and was regarded by them as the respectable reading materials.
कादंबऱ्यांमध्ये चित्रित केलेल्या दैनंदिन जीवनाचे आणि सामान्य लोकांच्या समस्यांचे वास्तववादी चित्र नवशिक्षित वर्गाला आकर्षित करत होते आणि त्यामुळे कादंबऱ्यांना आदरणीय वाचन साहित्य मानले गेले. Thus, novel as a form appears to have been designed for both to voice the aspiration of the middle and lower class and meet their longings. अशा प्रकारे एक रूप म्हणून कादंबरीची जी रचना आहे ती मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ वर्ग दोघांसाठी त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी व त्यांची तृष्णा भागवण्यासाठी करण्यात आली आहे असे दिसते. द स्प्रेड ऑफ मशीन कुड प्रोव्हाइड अ टाइम टू द एज्युकेटेड मिडल क्लास फॉर रीडिंग अँड डिस्कशन अबाउट द बुक्स. आणि यंत्रांच्या प्रसारामुळे काय झाले तर सुशिक्षित मध्यम वर्गाला पुस्तके वाचण्यासाठी आणि पुस्तकावर चर्चा करण्यासाठी वेळ मिळू लागला. ड्रामा अँड पोएट्री वेअर द टू लिटररी फॉर्म्स दॅट वेअर फेडिंग अवे. नाटक आणि कविता ही दोनही वाङ्मयीन रूपे हळूहळू नाहीशी होत चालली आहे. फेडिंग अवे. नॉवेल वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ सम फीचर्स ऑफ देम अँड सम न्यू फीचर्स वेअर ॲडेड टू द फॉर्म. आणि कादंबरीत नाटक आणि कवितेतील काही वैशिष्ट्यांचा मिलाप झाला आणि काही नवीन वैशिष्ट्ये याच्या रचनेत जोडली गेली. इट वॉज द प्रॉमिनंट फॉर्म इन द 18th century अँड ऑनवर्ड to encompass the social, political, cultural happenings and scientific progress. आणि 18व्या शतकात आणि पुढेही कादंबरीचे हेच प्रमुख रूप होते ज्यामध्ये सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आणि वैज्ञानिक प्रगती यांचा समावेश होता. द पिलिग्रिम्स प्रोग्रेस बाय जॉन बुनियान 1678 अँड ओरुनोकू बाय अफ्रा बेहन 1688 initiated the plenteous and colorful tradition of the English novel and was followed by Daniel Defoe, Robinson Crusoe, Moll Flanders and Jonathan Swift. गुलिव्हर्स ट्रॅव्हल्स अ फेमस सटायर म्हणजे एक प्रसिद्ध व्यंगचित्र यांनी ही परंपरा सुरूच ठेवली. अदर मेजर नॉवेलिस्ट ऑफ द 18th century आर. आणि 18व्या शतकातील इतर प्रमुख कादंबरीकार आहेत सॅम्युअल रिचर्डसन, पामेला किंवा व्हर्च्यू रिवॉर्डेड सद्गुण पुरस्कार मिळालेले आणि क्लॅरिसा बोथ एपिस्टोलरी नॉवेल्स म्हणजे पत्रोचित कादंबऱ्या हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स टर्न आणि टोबियास स्मोलेट. द ट्रॅडिशन वॉज एनरिच बाय मेनी अदर्स. आणि अनेक दिग्गज कादंबरीकारांनी ही परंपरा समृद्ध केली ज्यामध्ये आहे चार्ल्स डिकन, वॉल्टर स्कॉट, नॅथनियल हॉथॉर्न, हॉरेस वॉलपोल, थॉमस हार्डी, विली कॉलिन्स आणि H.G. वेल्स यांचा समावेश आहे. The 20th century is marked by the modern topics and innovative style and techniques and widen the angles of the views by the novelists like. आणि 20वे शतक हे जे आहे हे आधुनिक विषय, नाविन्यपूर्ण शैली व तंत्र आणि कादंबरीकारांच्या विस्तृत दृष्टिकोनातून उल्लेखनीय झाले. ह्या वेळेचे कादंबरीकार जसे E.M. फॉस्टर, जेम्स जॉईस, जोसेफ कॉनरॅड, हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल, ग्रॅहम ग्रीन, D.H. लॉरेन्स, विल्यम गोल्डिंग्स अँड अँथनी बर्गेस यांनी ही परंपरा समृद्ध केली. दे वायडन द सर्कम्फरन्स ऑफ द जनर बाय रायटिंग पॉलिटिकल, सोशल, सायकोलॉजिकल अँड अदर मॉडर्न इश्यू इन देअर नॉवेल. आणि त्यांनी आपल्या कादंबऱ्यांमध्ये राजकीय, सामाजिक, मानसिक आणि इतर आधुनिक मुद्दे लिहून आपल्या शैलीचा परीघ विस्तृत केला. देर आर इमिग्रंट्स ऑथर्स लाईक. आणि त्यामध्ये स्थलांतरित लेखकसुद्धा आहेत जसे की सलमान रश्दी, इंडिया, V.S. नायपॉल, त्रिनिदाद, काझुओ इशिगुरा, जपान आणि मेनी अदर्स. द कंट्रीब्युशन ऑफ द वुमेन नॉवेलिस्ट टू द ग्रेट पिजंट कॅनॉट बी निग्लेक्टेड. आणि या महान स्पर्धेत या शोभायात्रेमध्ये महिला कादंबरीकारांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. द नॉवेल ऑफ मॅनर्स एव्हेलिना बाय फ्रान्सेस बर्नी. आणि फ्रान्सेस बर्नी यांची एव्हेलिना ही शिष्टाचारावरची कादंबरी. गॉथिक नॉवेल बाय ॲना रॅडक्लिफ. अ नॉवेल बेस्ड ऑन सायन्स ऑफ द एज फ्रँकस्टेन बाय मॅरी शेले आर लँडमार्क नॉवेल. ह्या ऐतिहासिक कादंबऱ्या आहेत. जेन ऑस्टन हॅज बीन रुलिंग ओव्हर द माइंड्स ऑफ द पीपल थ्रू हर नॉवेल. आणि ऑस्टेन नावाचा कादंबरीकार आपल्या कादंबऱ्याच्या माध्यमातून लोकांच्या मनावर राज्य करत होता.
Bronte sisters Emily and Charlotte have created their own place by their incomparable works. आणि त्यामध्ये बॉन्टे भगिनी एमिली आणि शार्लट यांनी त्यांच्या अतुलनीय कलाकृतींद्वारे स्वतःची जागा निर्माण केली होती. मेरी ॲना इव्हॅन्स, आलिया जॉर्ज इलियट, मेरी ॲना इव्हान्स उर्फ जॉर्ज इलियट रोट द नॉवेल्स रिफ्लेक्टिंग सायकोलॉजिकल इन्साइट. यांनी मानसशास्त्रीय अंतर्दृष्टी प्रतिबिंबित करणाऱ्या कादंबऱ्या लिहिल्या. व्हर्जिनिया उल्फ इज द पायोनियर ऑफ द स्ट्रीम ऑफ कॉन्शियस टेक्निक इन इंग्लिश नॉवेल. आणि व्हर्जिनिया उल्फ यांची इंग्रजी कादंबरीतील म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीचे प्रभावाची जाणीव ही या तंत्राची प्रणेती ठरली. Agatha Christie created her own place by writing many novels based on crime. आणि अगाथा ख्रिस्तीने गुन्हेगारीवर आधारित अनेक कादंबऱ्या लिहून स्वतःचे स्थान निर्माण केले. हर्क्युलस पॉयरॉट अँड मिस मार्पल आर द एव्हरग्रीन डिटेक्टिव्ज क्रिएटेड बाय हर. तिने तयार केलेले हे सदाबहार गुप्तहेर आहेत. हार्पर ली, मार्गारेट ॲटवूड, टॉनी मॉरिसन अँड अलाइस वॉकर हॅव इलिव्हेटेड धिस ट्रॅडिशन. यांनी ही महान परंपरा या स्पर्धेत उंचावली आहे. अँड धिस ग्रेट पिजन कॅनॉट बी निग्लेक्टेड. आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आता भारतीय सिनेरिओ, इंडियन सिनेरिओ, भारतीय परिस्थिती काय आहे. राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय serialized द इंडियन फील्ड वॉज द फर्स्ट नॉवेल इन इंग्लिश रिटन बाय अन इंडियन. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेली राजमोहनची पत्नी ही मालिका एका भारतीयाने लिहिलेली इंग्रजीतील पहिली कादंबरी आहे. The period after that marked by few more novels written by the Indian writers. त्यानंतरच्या काळात भारतीय लेखकांनी लिहिलेल्या आणखी काही कादंबऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. These novels bore either nationalistic virtue or social issues as their main framework. या कादंबऱ्यांमध्ये राष्ट्रवादी गुण आणि सामाजिक प्रश्न हे मुख्य विषय होते. मुल्कराज आनंद, आर के नारायण, राजाराव वेर द मेजर ट्रिओ हू प्रिवेल्ड इन द पिरियड आफ्टर दॅट. आणि त्यानंतरच्या काळात मुल्कराज आनंद, आर के नारायण, राजाराव हे प्रमुख त्रिकूट होते. नॉवेलिस्ट लाईक अनिता देसाई, नयनतारा सहगल अँड अरुण जोशी अँड मनोहर मालगावकर चेंज द करंट ऑफ इंडियन इंग्लिश नॉवेल थ्रू देअर वर्क. आणि ह्या कादंबरीकारांनी सुद्धा आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून भारतीय इंग्रजी कादंबरीचा प्रवाह बदलला. अमिताभ घोष, विक्रम सेठ अँड उपमन्यू चॅटर्जी ameliorated the Indian novel in English by adding new features to it. आणि ह्या लोकांनी इंग्रजीत भारतीय कादंबरीची नवीन वैशिष्ट्ये जोडून त्यामध्ये सुधारणा केली. ameliorated म्हणजे सुधारणा करणे. Recent years have witnessed the dazzling performance by Indian novelists like Salman Rushdie, Arvind Adiga, Anmadhati Roy, Kiran Desai and Kiran Nagarkar. या लोकांनी अतिशय चमकदार कामगिरी केली आहे. द ट्रॅडिशन ऑफ द इंडियन इंग्लिश नॉवेल हॅज अंडरगॉन अ वायटल चेंज सिन्स इज बर्थ अँड इट हॅज अनडाऊटली व्हेरी ब्राईट फ्युचर. भारतीय इंग्रजी कादंबरीच्या परंपरेने त्यांच्या जन्मापासूनच एक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणला आहे. आणि निसंदेह अनडाऊटली अँड ह्या कादंबरीकारांना एक उज्ज्वल भविष्य आहे असे आपण म्हणू शकतो. नॉवेला. आता नॉवेला म्हणजे काय. अ नॉवेला द वर्ड ओरिजिनेटेड फ्रॉम द इटालियन वर्ड नॉवेले. नॉवेला हा शब्द इटालियन शब्दापासून उगम पावलेला आहे. इज अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन विच इज शॉर्टर दॅन अ फुल लेंथ नॉवेल अँड लॉंगर दॅन अ शॉर्ट स्टोरीज. नॉवेला ही पूर्ण लांबीच्या कादंबरींपेक्षा लहान आणि लघुकथांपेक्षा मोठी आहे म्हणजे मध्यम आहे असे आपण म्हणूया. It is a well-structured yet short narrative, often satiric or realistic in tone. ही एक सुसंरचित लघुकथा पण अनेकदा स्वरात उपहासात्मक किंवा वास्तववादी असते. सटायरिक म्हणजे उपहासात्मक अँड रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. इट युजली फोकस ऑन द incident or issues with one or two main characters and takes place at a single tradition. ही सहसा एका घटनेवर किंवा एक किंवा दोन मुख्य पात्रांवर लक्ष केंद्रित करते आणि एकाच रिवाजात घडते म्हणजे अ सिंगल ट्रॅडिशन.
Some of the famous novellas in English are The Heart of the Darkness by Joseph Conrad, The Turn of the Screw by Henry James, हर्मन मेलविले यांनी लिहिलेली बिली बर्ड, थॉमस मान यांची डेथ इन व्हेनाईस, सॉल बेलो यांचे सीज द डे आणि जॉन स्टेनबेक यांचा पर्ल ह्या फेमस इंग्लिश कादंबऱ्या आहेत. आता आपण कादंबरीचे घटक इलेमेंट्स ऑफ द नॉवेल बघूया. खूप इम्पॉर्टंट आहे. देर आर द 6 एलिमेंट इसेन्शियल ऑफ द नॉवेल और नॉवेला. ऑल दीज फॅक्टर्स मे बी रिलेटेड टू वन अनदर इन द वर्क बाय द ऑथर. फर्स्ट इज थीम, प्लॉट, character, setting, conflict, language and style. First, theme. Theme is the central idea in the novel which can be expressed in a nutshell. Nutshell म्हणजे थोडक्यात. विषय ही कादंबरीतील मध्यवर्ती कल्पना असते जी थोडक्यात व्यक्त करतात. इट इज द फिलॉसॉफिकल स्टेटमेंट और अ ट्रूथ which the writer has put forth through the narration of the series of the events in the story and characters acting in the particular setting. ही एक तात्विक विधान किंवा सत्य असते जे लेखकाने कथेतील घटनांच्या मालिकेच्या माध्यमातून आणि विशिष्ट मांडणीत काम करणाऱ्या पात्रांच्या मालिकेच्या माध्यमातून मांडलेले असते. सेकंड, प्लॉट म्हणजे कथानक. Plot is essentially the story or the course of the event that makes up themes. कथानक ही मुळात एक कथाच आहे किंवा घटनाक्रम आहे जी कथानक बनवतात. It is created by the conflict either internal inside the mind of the character or external with other characters or entities. हे एकतर अंतर्गत संघर्षामुळे निर्माण होतात, पात्रांच्या मनातील किंवा बाह्य इतर पात्रांसह किंवा घटकांसह. Plot may be simple or complex, consisting of the interweaving of many subplots. कथानक साधे एकच कथानक किंवा गुंतागुंतीचे असू शकते, अनेक उपकथानकांचे परस्परात विणलेले जाळे. थर्ड, कॅरेक्टर, पात्र. कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट ॲज द कोर्स ऑफ द इव्हेंट टेक्स प्लेस बिकॉज ऑफ द सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर्स. व्यक्तिचित्रण कथानकाशी संबंधित असते कारण पात्रांच्या विशिष्ट वर्तणुकीमुळेच घटना घडत असतात. डेपिक्शन ऑफ द कॅरेक्टर कॅन रेंज फ्रॉम अ थंबनेल स्केच टू अ डीप वर्डी हायली डिटेल्ड वर्बल स्केच. आणि डेपिक्शन म्हणजे चित्रण, पात्रांचे जे चित्रण आहे. थंबनेल म्हणजे लघुप्रतिमेपासून खोल शब्दशः अत्यंत तपशीलवार शाब्दिक रेखाचित्रांपर्यंत असू शकते, म्हणजे हायली डिटेल वर्बल स्केच. द इम्पॉर्टंट कॅरेक्टर मे हॅव बीन डिस्क्राईब इन इट्स एव्हरी ॲस्पेक्ट बाय द रायटर. आणि महत्त्वाच्या व्यक्तिरेखेचे वर्णन लेखकाने त्यांच्या प्रत्येक पैलूत हे केलेलेच असते. द मायनॉर कॅरेक्टर आर नॉट गिवन मच इम्पॉर्टन्स. आणि छोट्या पात्रांना अजिबात महत्त्व दिलं जात नाही. द रीडर्स फॉलोज द ॲक्शन ऑफ वन मेन कॅरेक्टर थ्रू आउट द नॉवेल. वाचक संपूर्ण कादंबरीत एका मुख्य पात्राच्या कृतीचे अनुसरण करत असतो. जसा बॉलिवूडमध्ये हिरोज संपूर्ण चित्रपटात दाखवलेला असतो आणि प्रत्येकजण त्याचंच अनुसरण करत असतो. द कॅरेक्टर इज रिफर टू ॲज द प्रोटॅगॉनिस्ट. या पात्राला नायक म्हणून संबोधले जाते. प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे नायक. Protagonist is the main character is in conflict with a character or an entity or a force internal or external which is known as a antagonist. Antagonist म्हणजे खलनायक. आणि या पात्राला नायक म्हणून संबोधले जाते. नायक म्हणजे मुख्य पात्र एखादा वर्ण किंवा अस्तित्व किंवा शक्ती अंतर्गत किंवा बाह्य यांच्या विरोधात असतो, ज्याला विरोधक किंवा खलनायक म्हणून ओळखले जाते. फोर्थ इज द सेटिंग म्हणजे नेपथ्य किंवा देखावा. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरीज टेक्स प्लेस. नेपथ्य ही एक पार्श्वभूमी आहे ज्यामध्ये कथा घडत असतात. देर आर सेव्हरल ॲस्पेक्ट्स ऑफ द सेटिंग. नेपथ्यामध्ये अनेक पैलू असतात. इट इन्क्लूड्स प्लेस, पिरियड, टाईम, क्लायमेट और वेदर अँड लाईफस्टाईल. यात स्थान, कालावधी, वेळ, हवामान आणि जीवनशैलीचा समावेश असतो. प्लॉट अँड कॅरेक्टर्स आर द टू मेजर एलिमेंट दॅट आर अफेक्टेड ड्यू टू द सेटिंग. कथानक आणि पात्र हे दोन प्रमुख घटक आहेत जे नेपथ्यामुळे प्रभावित होतात. कॉन्फ्लिक्ट. द स्ट्रगल बिटवीन द ऑपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट.
कथेतील विरुद्ध शक्तींमधील म्हणजे नायक आणि खलनायकाच्या धडपडीला संघर्ष असे म्हणतात. कॉन्फ्लिक्ट इन द स्टोरी प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरिओसिटी अबाउट द प्लॉट. कथेतील संघर्षामुळे कथानकाबद्दल उत्सुकता आणि कुतूहल निर्माण होत जाते. लँग्वेज और स्टाईल इज द सिक्स्थ. The language and the technique used by the author for the narration of the course of the events is known as the style. घटनांच्या वर्णनासाठी लेखकाने वापरलेली भाषा आणि तंत्र यांना शैली असे म्हणतात. An author can use extensive vocabulary and high phrases or he may be laconic म्हणजे संक्षिप्त अँड वूड राईट ओनली टू द पॉईंट ऑर ही मे मिक्स बोथ अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट ऑफ द मीटिंग हिज पर्पज. आणि लेखक विस्तृत शब्दसंग्रह आणि उच्च वाक्य वापरू शकतो किंवा तो संक्षिप्तही लिहू शकतो किंवा केवळ मुद्देसूद लिहितो किंवा आपला हेतू पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार संक्षिप्त किंवा विस्तृतही करू शकतो. ही मे यूज लिंग्विस्टिक डिव्हायसेस टू मेक द नरेटिव्ह इफेक्टिव्ह. आणि कथा प्रभावी करण्यासाठी ते भाषिक साधनांचा वापर करू शकतात. ऑल दीज फॅक्टर्स डिसाइड द टेक्स्चर ऑफ द नरेशन अँड क्रिएट अन इम्पॅक्ट ऑन द रीडर्स. हे सर्व घटक कथेचा पोत ठरवतात आणि वाचकांवर प्रभाव पाडतात. आता बघूया टाइप्स ऑफ नॉव्हेल. देर आर 13 टाइप्स ऑफ नॉव्हेल्स दॅट आर गिवन इन दिस लेसन. First is realistic novel, picaresque, historical, epistolary, gothic, autobiographical, allegorical, utopian, dystopian, psychological, stream of consciousness, Bildungsroman, science fiction and detective fiction. फर्स्ट रिअलिस्टिक नॉवेल म्हणजे वास्तववादी कादंबरी. द रिअलिस्टिक नॉवेल इज द फिक्शन दॅट गिव्स द इफेक्ट ऑफ रिअलिझम. आणि वास्तववादी कादंबरी म्हणजे काय? ती वास्तववादाचा प्रभाव मांडणारी काल्पनिक कथा असते. समटाईम दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ नॉवेल ऑफ मॅनर. कधीकधी याला आपण शिष्टाचाराची कादंबरीही म्हणू शकतो. It can be characterized by its complex characters with mixed motives that are rooted in the social class. संमिश्र हेतू असलेली गुंतागुंतीची पात्र ह्या कादंबरीचे वैशिष्ट्य असू शकते जे सामाजिक वर्गाचे मूळ आहे. The characters in the realistic novel interact with other characters and undergo a plausible and everyday experience. प्लॉजिबल म्हणजे प्रशंसनीय. वास्तववादी कादंबरीतील पात्रे इतर पात्रांशी संवाद साधतात आणि त्यांना तर्कसंगत आणि दैनंदिन अनुभव देतात. पिकारेस्क नॉव्हेल म्हणजे कपटी नायकांच्या साहसांशी संबंधित काल्पनिक कथा लाईक अ बॉलिवूड मूवीज. द वर्ड पिकारेस इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिकारो विच मीन्स अ रॉग. पिकारेस या शब्दाचा उगम पिकारो या स्पॅनिश शब्दापासून झाला आहे ज्याचा अर्थ दुष्ट असा होतो. अ पिकारेस्क नॉवेल नरेट्स द ॲडव्हेंचर ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट हू इज अन इक्सेंट्रिक. इक्सेंट्रिक म्हणजे विलक्षण और अ डिसरेप्युटेबल पर्सन म्हणजे असभ्य इन ॲन एपिसोडिक फॉर्म. आणि हे एका एपिसोडच्या स्वरूपात असते जे नायकाच्या साहसाचे वर्णन करतात. थर्ड, हिस्टॉरिकल नॉवेल ऐतिहासिक कादंबरी. अ हिस्टॉरिकल नॉवेल इज अ नॉवेल सेट इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंग. ऐतिहासिक कादंबरी ही कादंबरी लिहिण्यापूर्वीच्या काळाचे वर्णन असते. फोर्थ, एपिस्टॉलरी नॉवेल म्हणजे पत्रव्यवहारावर आधारित कादंबऱ्या. द वर्ड एपिस्टोलरी डिराइव्स फ्रॉम द लॅटिन वर्ड एपिस्टोला विच मीन्स अ लेटर. एपिस्टोलरी हा शब्द एपिस्टोला या लॅटिन शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ पत्र असा होता. द एपिस्टोलरी नॉवेल इज दॅट इन विच द रायटर प्रेझेंट्स द नरेटिव्ह थ्रू अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट. एपिस्टोलरी कादंबरी ही अशी आहे ज्यामध्ये लेखक पत्रव्यवहार किंवा इतर कागदपत्राच्या माध्यमातून कथा सादर करत असतो. Although letters are the most common basis for epistolary novel, diary entries are also a popular form of this type. आणि एपिस्टोलरी कादंबरीमध्ये पत्र हा सर्वात सामान्य आधार असला तरी डायरीच्या नोंदी हा सुद्धा अशा प्रकारच्या लेखनाचा एक लोकप्रिय प्रकार आहे. ॲलेगॉरिकल नॉवेल. अँड ॲलेगॉरिकल म्हणजे रूपकात्मक कादंबरी
इज अ स्टोरी दॅट बिअर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग. दृष्टांत कथाही आपण याला म्हणू शकतो. ही एक अशी कथा आहे ज्याला एकापेक्षा अधिक अर्थ असतो. इसाप नीतीच्या कथा तुम्ही वाचलेल्याच असतील. द सरफेस मीनिंग ऑफ सच अ नॉवेल इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मीनिंग ऑफ इट. अशा कादंबरीचा वरवरचा अर्थ त्याच्या लाक्षणिक अर्थापेक्षा हा वेगळा असतो. द सिम्बॉलिक मीनिंग ऑफ अन ॲलॉगॉरी मे बी अ पॉलिटिकल, रिलिजियस, हिस्टॉरिकल और फिलॉसॉफिकल. एखाद्या रूपकाचा लाक्षणिक अर्थ राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक किंवा तात्विक असू शकतो. गॉथिक नॉवेल. द गॉथिक नॉवेलमध्ये दहशतवाद, रहस्य, सन्मान, रोमांचक आणि झपाटलेल्या इमारतींवर असलेल्या कादंबऱ्या या गोथिक नॉवेल असतात. इट इन्क्लूड टेरर, मिस्ट्री, हॉनर, थ्रिलर, सुपरनॅचरल, डूम, डेथ और डीके और हॉन्टेड बिल्डिंग म्हणजे झपाटलेल्या इमारतींचा या कादंबऱ्यांमध्ये समावेश असतो. ॲटोबायोग्राफिकल नॉवेल म्हणजे आत्मचरित्रात्मक कादंबरी. इज अ नॉवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. ही म्हणजे लेखकाच्या जीवनावर आधारित असेल. लेखक स्वतःच्या जीवनावरच कादंबरी लिहितो. However, the author changes the place and names of the character or even may change or avoid certain details of his life. तथापि लेखक पात्राची ठिकाणे आणि नावे बदलतो किंवा त्याच्या आयुष्यातील काही तपशील बदलू शकतो किंवा टाळू शकतो. इट मे और मे नॉट बी इन द फर्स्ट पर्सन नरेशन. ते पहिल्या व्यक्तीच्या वर्णनात असू शकते किंवा नसते पण. युटोपियन किंवा डायस्टोपियन कादंबरी म्हणजे आदर्श गोष्टीत रमणारा समाजसुधारकावर आधारित कादंबरी. युटोपिया इज अन इमॅजिनरी कम्युनिटी और सोसायटी पजेसिंग द आयडियल क्वालिटीज. युटोपिया हा आदर्श गुण असलेला एका काल्पनिक समुदाय किंवा समाज आहे. इट इज अ कॉमन लिटररी थीम इस्पेशली इन सायन्स फिक्शन और स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. ही एक सामान्य साहित्यिक कथा आहे किंवा विशेषतः विज्ञान कथा किंवा सिद्धात्मक कल्पित कथाही असू शकतो. सायकोलॉजिकल नॉवेल किंवा मानसशास्त्रीय कादंबरी. सायकोलॉजिकल नॉवेल इज द वर्क ऑफ अ फिक्शन दॅट ट्रीट्स द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट और इव्हन द अदर कॅरेक्टर ॲज मच ॲज द एक्सटर्नल फॅक्टर. मानसशास्त्रीय कादंबरी ही एक काल्पनिकच कथा आहे जी नायकाच्या अंतर्गत जीवनाला किंवा इतर पात्रांना बाह्य घटनांइतकीच वागणूक देते. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे सतर्कतेचा प्रवाह असलेली कादंबरी इज अ फ्रेज कॉइन्ड बाय विल्यम जेम्स इन हिज ट्रीटीज प्रिन्सिपल ऑफ सायकॉलॉजी इन 1890. विल्यम जेम्स यांनी त्यांच्या ग्रंथात मानसशास्त्राचे तत्त्व या ग्रंथामध्ये सतर्कतेचा प्रवाह किंवा स्ट्रीम ऑफ कॉन्शियस हे वाक्य वापरलेले आहे. इट मीन्स द फ्लो ऑफ द थॉट. याचा अर्थ विचारांचा प्रवाह असा होतो. इन्सिडंट इन द प्लॉट आर इन द सिक्वेन्स ऑफ देअर ऑकरन्सेस. कथानकांमधील घटना ह्या त्यांच्या घटनांच्या क्रमाने घडत असतात. द नॉवेलिस्ट नरेट देम ॲज दे एंटर इन टू द माइंड ऑफ द कॅरेक्टर. आणि व्यक्तिरेखेच्या मनात प्रवेश करून कादंबरीकार त्या कथेचे वर्णन करत असतो. द न्यू ड्रेस बाय व्हर्जिनिया वुल्फ हा लेसन तुम्हाला आहे. बिल्डिंग्स रोमन नॉवेल. द जर्मन वर्ड बिल्डिंग्स रोमन इंडिकेट्स ग्रोथ. म्हणजे आध्यात्मिक शिक्षणावर संबंधित असलेली ही कादंबरी आहे आणि बिल्डिंग्स रोमन हा जर्मन शब्द वाढ सूचित करतो. द फिक्शनल बायोग्राफी और ऑटोबायोग्राफी इज कन्सर्न विथ द ग्रोथ ऑफ प्रोटॅगॉनिस्ट माइंड, स्पिरिट अँड कॅरेक्टर फ्रॉम देअर चाइल्डहुड टू द अडल्टहुड. काल्पनिक चरित्र किंवा आत्मचरित्र नायकाच्या मनाच्या, आत्म्याची आणि बालपणापासून तारुण्यापर्यंतच्या वाढीशी संबंधित असतो. In the first of the 20th century, a cult of pulp magazine became popular in which fantastic fiction for the general entertainment of the masses was printed on the cheap pulp paper. आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धात पल्प लगदा नियतकालिकांचा हा एक पंथ लोकप्रिय झाला ज्यामध्ये जनतेच्या सामान्य मनोरंजनासाठी अद्भुत कथा स्वस्त पल्प पेपरवर छापण्यात आल्या.
The pulp fiction era provided a building ground for the detective novel and science fiction. आणि पल्प फिक्शन युगाने गुप्तहेर कादंबऱ्या आणि विज्ञान कथांसाठी एक जागा तयार करून दिली. सायन्स फिक्शन म्हणजे विज्ञान कथा. इट इज अ जनर ऑफ अ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डीलिंग विथ इमॅजिनेटिव्ह कॉन्सेप्ट सच ॲज अ फ्युचरिस्टिक सेटिंग, फ्युचरिस्टिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पेस ट्रॅव्हल, टाईम ट्रॅव्हल, पॅरलल युनिव्हर्सेस अँड एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लाईफ. आणि ह्या काल्पनिक संकल्पनांशी संबंधित सिद्धात्मक काल्पनिक कथा आहे, जसे की भविष्यातली मांडणी, भविष्यकालीन विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतराळातला प्रवास, वेळेचा प्रवास, समांतर विश्व आहे का, आणि पृथ्वीच्या बाहेर जर जीवन असेल तर ते कसे असेल हे यामध्ये दिलेले असते. सायन्स फिक्शन ऑफन एक्सप्लोअर्स द पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ सायंटिफिक अँड अदर इनोव्हेशन्स. विज्ञान कथा या सहसा वैज्ञानिक आणि इतर नवनिर्मितीच्या संभाव्य परिणामांचा वेध घेतात. फ्रँकेस्टाईन बाय मॅरी शेली in 1823 is considered the first novel based on science and technology. मेरी शेली यांनी 1823 साली लिहिलेली फ्रँकेस्टाईन ही विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित पहिली कादंबरी मानली जाते. द जनर फ्लरिश्ड इन द सेकंड हाफ ऑफ द 19th century. आणि 19व्या शतकाच्या उत्तरार्धात ही शैली अधिकच बहरत गेली. डिटेक्टिव्ह फिक्शन. It is a subgenre of a crime fiction and mystery fiction in which an investigator or a detective, either professional or amateur, investigates a crime, often a murder. Amateur म्हणजे हौशी. डिटेक्टिव्ह फिक्शन ही एक गुन्हेकथा किंवा गूढकथेची एक उपशैली आहे, ज्यामध्ये तपास करणारा किंवा गुप्तहेर एकतर व्यावसायिक किंवा शौकीन किंवा हौशी असतो, जो एखाद्या गुन्ह्याचा तपास करतो. अनेकदा खुनाचाच तो तपास करत असतो. विद्यार्थ्यांनो, अशा रीतीने आपण सेक्शन 4 हिस्ट्री ऑफ नॉवेल हा लेसन इथेच संपवला आहे. थँक यू व्हेरी मच अँड हॅपी लर्निंग.